मित्रांनो, बलात्कार पीडित अज्ञान मुलीच्या म्हणजे मायनॉर गर्ल आपण असं ज्याला म्हणतो, तिचं वय ठरवायचं असेल आणि वय निश्चित करणारी काही कागदपत्र उपलब्ध असतील तर त्या मुलीची शासकीय रुग्णालयात हाडांची तपासणी करून वय निर्धारित करण्याची आवश्यकता नाही, असा एक महत्त्वपूर्ण निर्णय मध्य प्रदेश येथील उच्च न्यायालयाने दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस बलात्काराच्या, शारीरिक शोषणांच्या, विशेषतः कमी वयाच्या मुलींच्या म्हणजे 13, 14, 15, 16 ज्याला आपण मायनर गर्ल म्हणतो, 16पेक्षा कमी वयाच्या मुलींच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना होत आहे. मुलींना फूस लावून पळवून नेणे, लग्नाचं खोटं आमिष दाखवणे, त्यांना भूलथापा मारणे, त्यांना विविध प्रकारची आकर्षणं जसं चांगलं कपडे, लत्ते, फॅशनचं काही सामान, महागडा मोबाईल, फिरवण्याच्या खाण्यापिण्याच्या सोयीसुविधा पुरवून, त्यांना भूलथापा देऊन, त्यांना खोट्या जीवनाची स्वप्ने रंगवून त्यांना भुरळ पाडली जाते. आणि अशा मुलींसोबत कधी त्यांना सांगून, कधी थोडी जबरदस्ती करून किंवा थोडी आगळीक करून त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुलींचं आणि त्यांच्या घरच्यांचं संपूर्ण आयुष्य हे होरपळून निघतं. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडलेल्या आपण वृत्तपत्रात वाचतो, इलेक्ट्रॉनिक माध्यमामधून त्याच्याबद्दल चर्चा होते आणि पोलीस यंत्रणा आपापल्या पद्धतीने अशा गुन्हेगारांना गजाआड करण्याच्या, त्यांच्या विरुद्ध सगळे साक्ष-पुरावे गोळा करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करतात. परंतु एवढं सगळं होऊनही लहान मुलांच्या सेक्शुअल जे त्यांचं हॅरॅसमेंट आहे, ॲब्यूज आहे, ह्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी पॉस्को ॲक्ट कार्यरत करण्यात आला, तरी पण ह्या घटना कमी व्हायचं नाव घेत नाही आहेत. मी आत्ता तुम्हाला नुकतीच जी घटना सांगितली ती घटना मध्य प्रदेशमध्ये घडलेली होती आणि त्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आणि या सश्रम कारावासाच्या शिक्षेच्या विरोधात त्यांनी जे रिट पिटिशन ज्याला आपण ॲप्लिकेशन म्हणतो, ते ॲप्लिकेशन उच्च न्यायालयात दाखल केलं होतं. आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये तिथले जे न्यायाधीश आहेत त्यांनी हे न्यायपत्रात नमूद केलं की बलात्कार पीडिता आहे, तिच्याकडे तिचं वय ठरवणारे अधिकृत कागदपत्र उपलब्ध असतील तर तिचं शासकीय रुग्णालयामध्ये तिच्या हाडांची तपासणी करून तिचं वय ठरवण्याची काहीही गरज नाही आहे. त्यामुळे न्यायमूर्ती विवेक अग्रवाल आणि रत्नेश चंद्र सिंग बिसेन यांनी आरोपीने केलेली जी याचिका होती, अपील होतं की ही मुलगी 13 वर्षाची नाही तर ती त्याच्यापेक्षा जास्त वर्षाची, म्हणजे ती मायनर नाही, ती मेजर आहे, ती अज्ञान नाही, ती सज्ञान आहे. आणि त्यामुळे पॉस्को ॲक्ट न लागावा म्हणून अशा प्रकारची पळवाट त्यांनी शोधून काढायचा प्रयत्न केला. परंतु खालच्या न्यायालयामध्ये त्यांच्यावर आरोप आधीच सिद्ध झालेले असल्यामुळे त्यांना 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आता त्याच्यामध्ये त्यांची बचावाची भूमिका अशी होती की ज्या डॉक्टरांनी त्या बलात्कार पीडितेचं तपासणी केली होती आणि पोलिसांनी जो तपास करून माग काढला होता आणि त्याच्यावरून त्यांना अशी शंका होती किंवा त्यांचा पळवाट होती की या मुलीची रुग्णालयामध्ये तिच्या हाडांची तपासणी करून ती 18 वर्ष वयापेक्षा जास्त आहे असं दाखवण्यात यावं. तर त्यांचं हे मागणं
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावलं आणि त्याच्यामध्ये न्यायालयाने सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला दिला. त्या दाखल्यामध्ये असं म्हणलेलं होतं की मेडिकल टेस्ट ह्या अत्यावश्यक नाही आहेत किंवा त्या अनिवार्य नाही आहेत आणि प्रत्येक घटनेमध्ये मेडिकल टेस्ट किंवा वैद्यकीय चाचणी अनिवार्य नाही आहे. आणि हे जे न्यायपीठ होतं, मी जे सांगितलं, विवेक अग्रवाल आणि रत्नेश चंद्र सिंग बिरेन, हे जे न्यायपीठ होतं, खंडपीठ होतं, त्या न्यायपीठाने असं निरीक्षण नोंदवलं की त्या मुलीचं स्कूल जन्म प्रमाणपत्र आहे, 10वीचं प्रमाणपत्र आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे आणि हे सगळी कागदपत्र ही अधिकृत शासकीय यंत्रणांनी प्रदान केलेली आहे. त्यामुळे ह्या कागदपत्रांवर संशय घ्यायचं काहीच कारण नाही आणि ह्या कागदपत्रामधून तिचं वय सिद्ध होण्याची पुरेशी शक्यता आहे आणि ते वय तिचं मायनर, ती अज्ञान आहे, सज्ञान नाही, हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. त्यामुळे बचाव पक्षाने जो पवित्रा घेतला आहे की तिची बोन एज, तिच्या अस्थी, तिच्या ज्या हाडा आहे त्या हाडांचं वय निर्धारित करण्यात यावं जेणेकरून ती मेजर एका मायनर आहे हे सिद्ध करता येईल. त्यामुळे ती जी चाचणी आहे, जिला ऑसिफिकेशन टेस्ट म्हणतात, ती घ्यायची काही गरज नाही असं निरीक्षण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदवलं. आणि बचाव पक्षाने ही जी भूमिका मांडली पॉस्को केसमध्ये, ती त्यांची भूमिका नामंजूर करत त्यांचं पिटिशन फेटाळून लावलं. त्यामुळे पॉस्को केस ही सुद्धा किंवा पॉस्को केस अंतर्गत, पॉस्को ॲक्ट अंतर्गत दाखल केलेले गुन्हेसुद्धा आता पोलिसांना अत्यंत काळजीपूर्वक गांभीर्याने हाताळून सगळ्या पळवाटा बंद करून टाकाव्या लागतील आणि असेच कठोर निर्णय राबवून आरोपींना 20 वर्ष कठोर कारावासाच्या शिक्षा देण्याचं प्रमाण हे 100% झालंच पाहिजे. तरच आरोपींना कठोर अशी जरब बसेल आणि हे समाजातून लहान मुलींच्या शोषणाच्या घटना घडतायत त्या समूळ नष्ट करायचं समूळ नष्ट करता येतील. बलात्कार मग तो बालिकेवर असो, कवळ्या मुलींवर असो, 16 वयाच्या मुलींवर असो, 18पेक्षा कमी वयांच्या मुलींवर असो, तो अत्यंत भयानक विकृती आहे. त्याच्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुली, महिला, तरुणी यांच्यावर होणारे सुद्धा बलात्कार कुठल्याही माफीला लायक नाही. अशा नराधमांना तर तात्काळ फासावर लटकवायला हवं असं माझं मत आहे. परंतु कायदा अशा गोष्टींना परवानगी देत नाही. कायद्याला त्याच्या प्रक्रियेतूनच जाऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्याचं बंधन असतं. त्यामुळे अशा बंधनांचं पालन करून न्यायमूर्तींनी योग्य असे निर्णय दिलेले आहेत. ते उच्च न्यायालयामध्ये योग्य ठरलेले आहेत आणि न्यायालयाने त्या बचाव पक्षाचं अपील फेटाळून ते निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलेलं आहे. तुम्हाला ह्या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं? ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे हाडांचं परीक्षण करून, एक्सरे परीक्षण करून वय ठरवणं, याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? पॉस्को ॲक्टबद्दल तुमचं काय मत आहे? लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत जात आहेत, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे सगळं मत मला अभिप्राय लिहून, मत लिहून माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगायला विसरू नका. अशाच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, काही वेगळं जाणण्यासाठी माझ्या अनवट वाट ह्या यूट्यूब चॅनलला जोडलेले राहा, एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलची लिंक तुमच्या मित्रपरिवाराला, आप्तजन, स्नेहीजन यांच्या व्हॉट्सअपला पेस्ट करून भेट द्या आणि वेगळ्या विषयांना वाहिलेला हा चॅनल आहे असं त्यांना आवर्जून सांगा. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.